का म्हणता मी कुठे वा मी तुमच्या दोन्या भाऊ एके आशिष बोबडे चिमूर का छोकरा तुला भ्यापका माहित आहे का? आपला भ्यापका चंदुलेखाची चिंग चिंग करते निसती चंदू चाय नाही कुठच्याला मी कुठ्या नाकारताय बे येणं घरी जेवण टाकून तुले पैसे लागत नाही तर मोबाईल घेतला आपलं रेकॉर्ड केलं आणि पोस्ट करत गेले व्हिडिओ. नमस्कार, मी आहे दिशा बडकिलवार आणि तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते प्रज्वल आर्ट स्टुडिओ चॅनलवर. तर मंडळींनो, आजकाल ट्रेंडिंग आणि व्हायरल शब्द खूप वापरायला येत आहे. त्यातच नवीन नवीन युट्यूबर आपल्या अनोख्या अंदाजमध्ये आपल्या सगळ्यांना नवीन नवीन कॉन्टेंट आपल्या समोर दाखवत जातात. त्यातच आज आपल्यासोबत पण एक असाच मजेदार युट्यूबर आशिष बोबडे आपल्यासोबत गप्पा मारायला जुळला आहे. तर बोलूया त्याच्यासोबत. का म्हणता मी कुठे वा मी तुमच्या दोन्या भाऊ एके आशिष बोबडे चिमूर का छोकरा. तर आज आलो प्रज्वल आर्ट चॅनल मध्ये आणि आज गप्पा करूया, बोलूया. मी पुष्कळ साऱ्या याच्यामध्ये गेलो तर ही ऑनलाईन पद्धतीने आपण फर्स्ट टाइम करत आहोत. तर इंटरेस्टिंग छान वाटत आहे, बोलूया. आशिष, आमच्या मित्रमंडळीला सांग ना, तू कुठे राहतो आणि काय करतो? मी चिमूर मध्ये राहतो. चिमूर म्हणजे चंद्रपूर जिल्हा. चंद्रपूरहून 100 किलोमीटरवर चिमूर नावाचा तहसील आहे, त्याच्यामध्ये राहतो मी. आणि काय करते म्हटलं तर आता मी सध्या हेच करत आहोत, सोशल मीडिया आपलं युट्यूब आणि स्टँडअप कॉमेडी शोज वगैरे. आणि याच्या अगोदर म्हणजे मी बँकमध्ये जॉब करत होतो पतसंस्थेमध्ये एका. ते आताच 1 वर्षानंतर मी सोडलं ते जॉब. 5 वर्ष होतो मी त्या बँकमध्ये पतसंस्थेमध्ये, आता सोडलं. आता तर मी जे काही आहे ते हेच चालू आहे आता आपलं सध्या. मी तुझे व्हिडिओ बघितले आहे आणि ते खूप व्हायरल पण झाले आहे. तर तुझे काही फेमस डायलॉग जे तुला आता आठवण असेल? फेमस डायलॉग तर आता पुष्कळ आहे तसे पाहतो म्हणलं तर तुला भ्यापका माहित आहे का? आपला भ्यापका आहे काय? का म्हणता बे पोट्या वा पुन्हा नमस्कार भाऊ कसं काय? पुन्हा आहे चंदुलेखाची चिंग करते निसती चंदू चाय नाही आहे. आता अलग अलग. तर तू सामान्य मुलगा वरून युट्यूबर कसा बनला? हा प्रवास कसा होता आणि कोणी तुला सजेस्ट केलं होतं का की तू युट्यूबर बनू शकतो म्हणून? तर ते सांगा मला. युट्यूबरचा वाटतं मी तेव्हा बेरोजगारच होतो, काही कामधंदे नव्हते असे. तर असंच व्हिडिओ पाहता एक व्हिडिओ दिसला युट्यूबवर की युट्यूबचे पैसे कैसे की म्हणून. तर मी म्हटलं युट्यूबवरून लोक पैसे पण कमवते का, म्हणजे माहित नव्हतं असं. तर मग तेच त्याच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन काढली आणि असाच एक सुरुवातीला असाच एक व्हिडिओ बनवून मी पोस्ट करून टाकला इंस्टाग्रामवर, फॉलोवर कसे वाढवायचे म्हणून हिंदीमध्ये स्लाइड शो लावून, फोटोज लावून. तर तो काही असेच मग व्हिडिओ बनवायचे मी नॉलेजचे, जसं गुगल कोणी बनवलं, कम्प्युटर कोणी बनवलं, याच्यासारखे फोनचा शोध कसा लागला त्या टाईपचे वगैरे. त्याला काही तितकं काही रिस्पॉन्स वगैरे भेटलं नाही. असं 5-6 महिन्याचं चालू होतं, 100 व्ह्यू 200 व्ह्यू यासारखे. त्यानंतर मग मी एक ते हॉलिवूडची एक मूवी आहे स्टुअर्ट लिटल नावाची, त्याला मग डब केला. डब करून मग तो त्यामध्ये केलं की कोंबडा खाते का, मटण खाते का, कुठे चालला बे आपल्या असे विदर्भ बोली भाषा मी यूज करून मग तो व्हिडिओ व्हायरल होऊन गेला. 3-4 लाखाच्या व्ह्यू झाले. तेव्हापासून मग अशी सुरुवात झाली डबिंगची. तू विचार केला की तू युट्यूबर बनू शकतो आणि नवीन नवीन कॉन्टेंट आणि आयडियाज तू लोकांसमोर प्रेझेंट करू शकतो, पण त्यातच तुला कॉमेडी व्हिडिओ बनवायची आयडिया कुठून आली? हो तेच आहे, कारण की सुरुवातीला मी जसं म्हटलं की मी अगोदर नॉलेजचे व्हिडिओ बनवायची. ते नॉलेज म्हणजे मला स्वतः माहित नव्हतं काही, मी पण ते गुगलवर सर्च करूनच ते मी कॉपी पेस्ट मारत होतो. पण कॉमेडी जर म्हटलं तर मी कॉलेजमध्ये मिमिक्री वगैरे करायचो. जसं शाहरुख खान झाला, सनी देओल झाला, ते ऑगी अँड द कॉकरोचेसची सिरियल बघून कॉलेजमध्ये कॅम्पमध्ये नाटक करणं आणि मिमिक्री करणं आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये, असं थोडंसं कॉमेडियनच माझा म्हणजे स्वभाव होता. तर असंच करता करता ते कॉमेडी आपल्यामध्ये इनबिल्ड असल्यासारखीच आहे. बाबा सुद्धा नाटक म्हणजे असंच छोटं मोठं तर ते करत होते. तर त्याच्यामुळे कॉमेडी मी सुरुवातीपासूनच करतो. त्याच्यामुळे मग कॉमेडी म्हटल्यावर आपण कॉमेडी करू शकतो. तर करून पाहावं म्हटलं जमते का मला आपल्या ह्याच्यामध्ये, कारण की आपल्याला हिंदी काही तेवढी येत नव्हती अशी परफेक्टली. आपल्या भाषेमध्ये आपण बनवून पाहू म्हटलं. शेगावची कचवणी झालं, हे सगळ्या गोष्टी अशा ह्याच्यात म्हणजे इमॅजिन करून पाहिलं मी ते की डोनाल्ड ट्रम्प जर आपल्या भाषेत जर बोललं इकडला रस्ता, तर तो जर बोलत आहे कुठच्याला कुठ्या नाकारताय बे येणं घरी जेवण टाकून तुले, तर कसं वाटेल ते. तर त्याच्यामुळे ते असं बनवून पाहिलं आणि लोकांना पण ते आवडलं. मग असं आवडतं आणि आपल्याला काय म्हणते आता अनुभव येत गेला कॉमेडीचा, आपल्याला काय बोललं पाहिजे तसं करता करता आता होत आहे, आता लोकांना आवडत आहे व्हिडिओ.
आणि शेवटी नवीन युट्यूबर्स आहेत त्यांना तू काय सांगशील आणि त्यांना काय मार्गदर्शन देशील ते सांग. नवीन युट्यूबर म्हटलं आता अगोदर जेव्हा आम्ही स्टार्ट केलं तेव्हा काही जास्त युट्यूबर नव्हते. आता पाहतो म्हटलं तर आता प्रत्येक गावामध्येच म्हणा किंवा इथून कुठे ना कोणी युट्यूब चॅनल आपलं बनवलं आहे. तर युट्यूब चॅनल आता ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे ते बनवा. म्हणजे महत्वाची गोष्ट हे आहे की ज्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये अलग अलग टॅलेंट राहते. कोणी सिंगर आहे, कोणी डान्सर आहे, कोणी पेंटिंग चांगलं काढते, कोणी कॉमेडी चांगली करते, कोणाला नॉलेज चांगलं राहते, कोणी मेकॅनिक मध्ये राहते. तर ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे त्या रिलेटेड तुम्ही चॅनल बनवा आणि ते तुम्ही व्हिडिओ पोस्ट करत राहा. कारण की आपल्याला पैसे तर लागत नाही व्हिडिओ पोस्ट करायला. तर एक ना एक दिवस होईल. एक जरी व्हिडिओ व्हायरल झाला तर मग लोकांना माहित होऊन जाते. तर करत राहा व्हिडिओ. पैसे लागत नाही तर मोबाईल घेतला, आपलं रेकॉर्ड केलं आणि पोस्ट करत गेले व्हिडिओ. थँक्यू आशिष, तुझ्यासोबत बोलून खूप छान वाटलं. आणि मला वाटते की जे जे नवीन युट्यूबर्स आहेत ते हे व्हिडिओ पाहणार तर ते इन्स्पायर होणार आणि ते पण तुझ्यासारखे असे नवीन कॉन्टेंट आमच्या समोर प्रेझेंट करणार. थँक्यू. मला छान वाटलं आणि थँक्यू प्रज्वल आर्ट्स चॅनल. आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या जे मराठी लोक आहे, आपले विदर्भातले लोक आहे, या सगळे लोकांना एकामेकाला सपोर्ट केला पाहिजे. त्याच पद्धतीनं सगळे एकजूट राहा, सपोर्ट करा एकामेकाला. धन्यवाद. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला सांगायला मला कमेंट करून आणि लाईक आणि शेअर करणं विसरू नका. आणि पाहत राहा प्रज्वल आर्ट स्टुडिओ.